आमची ताई BRC मध्ये 35 वर्षांची सर्व्हिस करून रिटायर्ड होते. ताई, तुझं अभिनंदन आणि रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आमच्या ताईच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. ताईने तिचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. मिळेल ती नोकरी केली तिने. चांगले वाईट अनुभव घेतले. त्यानंतर तिला देवाच्या कृपेने BRC मध्ये नोकरी मिळाली आणि तिचा नोकरीचा शोध संपला. काही वर्षानंतर ताईचं लग्न ठरलं. लग्नानंतर ताई जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा मी रडून खूप गोंधळ घातले. ताई आईबाबांचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाणार हे मला पटतच नव्हतं. शेवटी सगळ्यांनी समजावलं तेव्हा कुठे मी तिला पाठवायला तयार झाले. लग्नानंतर ताईने नोकरी करून सासर आणि सासरची माणसं खूप जबाबदारीने सांभाळली. तिच्या शांत आणि मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलं. ताईने तिच्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले. आज तिची दोन्ही मुलं डॉक्टर आहेत हे सांगताना मला खूप अभिमान वाटतोय. ताई, तू आता रिटायर्ड होतेस. आता तू फक्त रिटायर्ड लाईफ एन्जॉय कर, आराम कर, स्वतःसाठी वेळ दे. आपले आई बाबा आता आपल्यात नाही. ते जिथे कुठे असतील तिथून ते तुला आशीर्वाद देतील. देवा माझ्या ताईला भरपूर आनंदी आणि निरोगी आयुष्य दे. ताई, मला तुझ्यासाठी गाण्याच्या 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. हॅपी रिटायरमेंट ताई. लव यू. नमस्कार. आज आमची ताई सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीचा आज जो कार्यक्रम भाऊजीने आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. तर भाऊजींनी मला आज जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम भाऊजींचे आभार मानते. ताई म्हणजे मोठी बहीण, जी प्रेमाचे आणि आधाराचे प्रतीक आहे. ही एक अशी स्नेहाची हाक असून ती मान, प्रेम, आदर देण्यासाठी वापरली जाते. अशीच आमची ताई आहे. कधीही कोणावरही रागवत नाही. अतिशय प्रेमळ, मनमिळावू आहे. आपल्याला बहीण असणे ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे आणि गीताताईसारखी बहीण ताई म्हणून लाभणे हे मी माझे भाग्य मानते. आम्ही लहान असताना आईच्या प्रत्येक कामात ती मदत करायची. आम्ही शाळेत असताना आई आमच्यासाठी गरमागरम डबा करायची आणि तो डबा ताई आम्हा भावंडांसाठी धावत पळत घेऊन यायची आणि तिथूनच ती क्लासला जायची. बाबांना पण ताईचं तेवढंच कौतुक असायचं. ताईने सगळ्या संकटांना सामोरे जाऊन अतिशय उत्तम घर आणि नोकरी सांभाळली आहे. अर्थातच यात तिच्या घरच्यांची पण तेवढीच तिला साथ आहे. ती नेहमी अशीच हसत खेळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी रिटायरमेंट लाईफ. नमस्कार. मी लता दिलीप सावंत. आजची उत्सव मूर्ती गीता सावंत हिची 2 नंबर नणंद. गीता सावंत हिचा 60वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आणि तिच्या रिटायरमेंट निमित्त सगळेजण तुम्ही आला त्याबद्दल तुमचे आधी मी मनापासून आभार मानते. गीता ही माझी वहिनी, माझे बंधू झिलू सावंत यांची धर्मपत्नी. आज नोकरीतून सेवानिवृत्त होत आहे याचा मला अत्यंत अभिमान होतो आणि आनंद वाटतो. याचे कारण तिच्यावर फार मोठा प्रसंग आजारपणाचा आले. त्यातूनही तिने जिद्दीने आपला नोकरी कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे तिच्या जिद्दीसाठी आमचा सलाम. आणि आता गीताबद्दल सांगायचं तर गीता ही स्वभावाने मनमिळावू आहे. आज आमचे पूर्ण कुटुंब तिने एकत्र बांधून ठेवले आहे. आज तिच्यामुळे आजही आम्हाला माहेर असे दरवाजे नेहमी उघडे आहेत असा तिचा स्वभाव आहे. आणि दुसरी एक आणखी महत्त्वाची गोष्ट तिच्या बाबतीत, ती एक उत्तम गृहिणी आहे. तिचा स्वयंपाक, तिने केलेले पदार्थ एवढे रुचकर असतात की त्याची प्रशंसा करावी असं आज मला इथे वाटलं. आता सांगायचं तर माझ्या भावाबरोबर ती नेहमी कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगात खंबीर उभी असते. त्यामुळे आज माझा भाऊ सगळ्या सुखदुःखांचा सामना करत खंबीर उभा आहे.
तो आज 1.25 वर्ष झालं स्टेट बँकेतून मॅनेजर पदावरून निवृत्त झाला. पण ह्या 1.25 वर्षात त्याने खूप एकटेपणा सहन केला आहे, कारण गीता ऑफिसला जात होती. आता मला अत्यंत आनंद होतोय, उद्यापासून ते दोघंही एकत्र असतील आणि त्यांना स्वतःसाठी वेळ देता येईल. कधी त्यांना एकत्र राहायला मिळालं नाही, ते आता त्यांचं पुढचं आयुष्य एकत्रित राहतील. म्हणून मी आज या क्षणी एवढंच परमेश्वराकडे मागेन की त्या दोघांनाही उदंड आयुष्य द्या, निरोग आयुष्य मिळू दे. त्याचप्रमाणे नेहमी त्यांच्या पाठीशी देवाने शुभाशीर्वाद द्यावी, असं ह्या प्रसंगाला मी एवढंच सांगू इच्छिते. आणि गीताबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, पण मी एवढं सांगितलं त्याच्यामध्येच तुम्ही समजून जा. गीता ही सगळ्यांबरोबर मनमिळावूपणे राहणारी व्यक्ती आहे. म्हणून आज सगळेजण तिच्यासाठी आलेले आहेत. तेव्हा तिच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आहे, कारण आज माझ्या वहिनीचा सौ गीता झिलू सावंत हिचा 60वा वाढदिवस. वहिनी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. माझ्या वहिनीची मी सर्वात छोटी नणंद. पण खरं सांगू, नणंद आणि भावजाईप्रमाणे आमचं नातं नाही आहे. तर माझ्या वहिनीने मला एका मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं. माझ्या 2 बहिणींप्रमाणेच मला तिसरी बहीण जणू मिळाली. त्यासाठी मी माझ्या ईश्वराचे धन्यवाद मानेन आणि माझ्या ब्रोला सुद्धा मी थँक्यू बोलेन. थँक्यू ब्रो. माझ्या वहिनीने मला नेहमी समजून घेतलं. आम्ही दोघी नणंद भाऊजाई नाही तर मैत्रिणीप्रमाणे आणि बहिणींप्रमाणे राहील. आज मला हेही सांगायला आनंद होतोय की आज वहिनी माझी रिटायर्ड होते. तिने खूप कष्ट घेतले. नोकरीसाठीचा लांबचा प्रवास, पुन्हा घरी येऊन घरातली कामं, हे सर्व तिने आधी सहजगत्या तिने जुळवून घेतल्या गोष्टी. माझ्या वहिनीचा मला खरोखर अभिमान वाटतो की तिने आपली स्वतःची व्हील पॉवर कधीही आपली कमी होऊ दिली नाही. आणि आज ती रिटायर्ड होते त्यावेळेला माझी ही इच्छा आहे की तिने आता तिच्यासाठी वेळ द्यावा, स्वतःसाठी वेळ द्यावा, आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि तिला आरोग्य संपदा आणि सुख समृद्धी प्राप्त व्हावी. मी तिच्यासाठी आणि काय बोलू, पण 4 ओळी तिच्यासाठी मला बोलाव्या अशा अगदी मनापासून वाटतात की वहिनी, पुन्हा पुन्हा तुझा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा तुझा जन्मदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून तुझा नवीन प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवावे तू आनंदाचे नवे पर्व, पुन्हा अनुभवावे तू आनंदाचे नवे पर्व. आणि वहिनी, तुझ्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व, आणि तुझ्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व. पुन्हा एकदा वहिनी, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, सुखी राहा आणि आरोग्य संपदा तुला लाभू दे. हॅलो, मी अनुजा.
सगळे मला लाडाने पिंकी म्हणतात. मला सगळेच प्रिय आहेत, पण मामीचं स्थान वेगळंच आहे. खूप खूप स्पेशल आहे. ती खूप लवेबल, रिस्पेक्टफुल आहे माझ्यासाठी. मी तिच्याकडे बराच वेळा राहिली आहे, मामा मामींकडे. मला खूप आवडतं तिथे राहायला, आवडायचं इवन, अजूनही आवडतं. ती खूप छान बनवते जेवण, स्पेशली ती नॉनव्हेज छान बनवते, मला फार आवडतं. मी माझ्या आयुष्यात पहिलं नाटक त्यांच्याबरोबरच पाहिलं. दीनानाथला गेलेलो आम्ही, आणि ती मला ड्रेसेस पण घेऊन द्यायची. आणि मामी तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि रिटायरमेंटच्या. खूप कष्ट काढलेस, आता आराम कर, मज्जा कर, लाईफ एन्जॉय कर. आय लव्ह यू मामी. हॅलो गीता, तुझी आणि माझी ओळख 1990 सालापासून झाली. ज्या दिवशी तू जॉईन झालीस त्याच्या 2 दिवसानंतर मी सुट्टीवर जाणार होती. त्यावेळेला तू नवीन होतीस, मग मी सुट्टीवर गेली. माझी दुसरी मुलगी त्यावेळेची जन्माला आली. त्यामुळे तुझी जॉईनिंग डेट माझ्या चांगली लक्षात राहिली. आणि तू जॉईन झाल्यापासून तुझ्याबरोबर तू ज्युनियर सिनियर म्हणून आम्ही कामं केली. तसेच शेवटच्या टप्प्यात पण आपण सुपरवायझर म्हणून दोघींनी कामं केली. प्रत्येक वेळी तू मला खूप सहकार्य केलंस, मी तुला सहकार्य केलं, आणि आपण चांगली कामं केली. तरी आता तू रिटायर होत आहेस, तर त्या रिटायरमेंटसाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढील आयुष्य आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे जावो. तुझ्या सगळ्या राहिलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी सौ सुजाता बळीराम राणे, गीताची मैत्रीण. आज मी गीताबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. गीताचा 15 एप्रिल रोजी 60वा वाढदिवस झाला. त्यासाठी मी व माझ्या परिवारातर्फे तुला हार्दिक शुभेच्छा देते. आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी तू BRC पतसंस्थेच्या जनसंपर्क कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहेस. गीताने जवळजवळ 35 वर्षे नोकरी केली. त्यापैकी 24 वर्ष आम्ही एकत्र काम केले आहे. अजूनही आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत. गीताचा स्वभाव म्हणजे शांत, प्रेमळ, सर्वांचा आदर करणारी. गीता माहेरी भावंडांमध्ये सर्वांची ताई अर्थात लाडकी बहीण. आई वडिलांचे उत्तम संस्कार असल्यामुळे हसतमुखाने तिने संसार केला. मुलगा हा एका कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी 2 कुळांचा उद्धार करते. माहेर अंधेरीला असल्यामुळे ऑफिसच्या बसने तिने प्रवास केला. लग्नानंतर भाईंदरला राहायला गेली, पण ती डगमगली नाही. मुले लहान असताना त्यांना सांभाळून सासूबाईंची सेवा करून नोकरी केली. तिने कधी तक्रार केली नाही. तक्रार करणे हे तिला माहीतच नाही. नणंदांनी तिला चांगली साथ दिली. हे सर्व करीत असताना गीताकडे मोलकरीण मदतनीस नाही. खूप नवल वाटतं. हे सर्व गीताने कसे साध्य केले असेल? गीताची दोन्ही मुले प्रतीक व ऋतिक हे सद्गुणी, हे डॉक्टर झाले. यातच गीता व प्रकाश यांच्या कष्टाचे चीज झाले. आज डॉक्टरांचे आई वडील म्हणून त्यांची ओळख आहे. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. प्रतीकचे लग्न वेळेवर झाले. सून फाल्गुनीही डॉक्टर. गोड नात, असे सुखी कुटुंब. सुख म्हणजे काय असतं हे सुख उपभोगत असताना गीता आजारी पडली. तो एक संकट काळच होता. गीतामध्ये अतिशय सहनशक्ती आहे, दैवी शक्तीच म्हणा. या काळात तिच्या कुटुंबातील लोकांना किती सहन करावे लागले असेल याची कल्पनाच करू शकत नाही. आजारपणात प्रकाश भाऊजींनी, मुलांनी, प्रियजनांनी दिलेली साथ फार मोलाची आहे. आजपर्यंत केलेल्या पुण्यकर्मामुळेच गीता परत उभी राहिली. शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व त्रास सहन करून गीताने नोकरी सांभाळली. गीताच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे. गोरेगाव ते BRC प्रवास काही थोडा नाही, तो तिने केला. आजारपणात वेळोवेळी सुट्ट्या घेऊन तिने नोकरी केली. अर्थात ऑफिसची कार्यकारिणी व सहकारी यांची साथ फार महत्त्वाची. याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. त्यांनाही मी धन्यवाद देते. आजच्या दिवशी मी गीताला एवढे सांगेन की घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी, मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तू खूप कष्ट घेतलेस, संसाराला हातभार लावलास. आता सेवा निवृत्तीनंतर तुम्ही उभयते एकमेकांना वेळ द्या, छंद जोपासा, फिरायला जा. परत एकदा तुला व तुझ्या
कुटुंबाला सुख, समाधान, आनंद, ऐश्वर व उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. गीता मॅडमचा स्वभाव खूप 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 छान. त्यांचा चेहरा नेहमीच हसरा असतो. त्यांच्या मार्गदर्शनाने काम करणे आमचा सन्मानच होता. जयू मॅडम, उल्का मॅडम, गीता मॅडम, सुगीता मॅडम, सुनीता मॅडम ह्यांचे खूप आभार. ह्यांची टीमच होती आहे. मॅडम घरची जबाबदारी सांभाळून नोकरी सांभाळली ह्याचंही मार्गदर्शन मॅडम आम्हाला द्यायच्या. एक दिवस त्यांची बातमी कळली, मला विश्वासच बसत नव्हता. पण त्यांची स्वामीवरची श्रद्धा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे त्या संकटावर मात केली आणि त्यांनी पुन्हा जॉईंटही केलं. खरंच मॅम ग्रेट. मॅम हॅव रिटायरमेंट लाईफ. तुमचा पुढील प्रवास खूप छान असतो. आता फक्त पुढील प्रवासामध्ये फक्त तुम्ही आजी आणि नात हॅपी रिटायरमेंट लाईफ. खूप आनंद मिळो आणि छोट्या नातीकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय गीता, आज तू तुझी वयाची 60 वर्ष पूर्ण करून मानाने रिटायर झालीस त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. तुझे पुढील आयुष्य असेच सुखाचे आणि समाधानाने जाऊ. तुझ्यासारखी मैत्रीण भेटणं म्हणजे नशीब लागतं. तू जेव्हा जॉईन झालीस ऑफिस तेव्हा प्रथम मलाच भेटलीस आणि त्या दिवसापासून आणि आजपर्यंत आपली मैत्री कायम आहे आणि ह्यापुढेही अशीच कायम राहू दे. माझं बोलायचं झालं तर माझं जे काही सुखदुःख आहे ते तुला सांगितल्याशिवाय मला चैन पडायची नाही. कधी एकदा ऑफिसमध्ये येते आणि तुला सांगते असं व्हायचं, अशी माझी तू शांत आणि प्रेमळ मैत्रीण माझी कायम असू दे, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या आता काय बोलायचं, तुझी जो शांत आणि प्रेमळ स्वभावाचं उदाहरण द्यायचं झालंच तर जेव्हा तू ऑफिसमध्ये येतेस, तुझ्या जागेवर बसतेस, तेव्हा तुझ्या अवतीभोवती सगळे ज्युनियर स्टाफ बोलावतात. त्या मागाहून आवाज येतो, मॅनेजर साहेब बोलतात की काय गीता सावंत, काय सगळ्यांना गोळा करतेस, काय शिकवतेस. पण तुझ्या तो शांत स्वभावाने तू आपली शांततेने उत्तर द्यायचीस की मी काही गोळा करत नाही, त्याच माझ्याहून स्वतःकडे येतात. अशी माझी प्रेमळ मैत्रीण काय आणि अशा तिच्या प्रेमळ आणि शांत स्वभावामुळे तिच्या कठीण काळातसुद्धा ती खंबीरपणे उभी राहिली आणि पुढेसुद्धा अशीच ती वाटचाल करेल अशी माझी खात्री आहे. अशी माझी मैत्री अशीच कायम राहू दे. रवळनाथ, तुळजाभवानी, सातेरी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारच आहे. अशा या माझ्या मैत्रिणीला त्रिवार नमस्कार. आणि हो, अजून एक आठवलं की आज तुझ्या दुसऱ्या मुलाचा ऋतिकचा वाढदिवस आहे, तर त्यालासुद्धा माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. गीता मॅडम, तुम्हाला 60वा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती याबद्दल खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गीता मॅडमची आणि माझी ओळख ही BRC बसमधले आम्ही सारे प्रवासी म्हणजे कुटुंबच होतो. आणि त्यात पण महाजन मॅडम, वनिता मॅडम, गीता मॅडम, सुनीता मॅडम, सुचेता मॅडम या आम्हाला सिनियर. आमचा गोरेगाव ते BRC हा प्रवास तसा लांबचा आणि थोडाफार खडतर, पण या मॅडमच्या अनुभवांमुळे आम्हाला तो घर, मुलं बाळं सांभाळून प्रवास करून आमचा करिअर करण्यामध्ये फार उपयोग झाला. गीता मॅडम मोठ्या मुलाला प्रतीकला वडिलांकडे अंधेरीला ठेवून भाईंदरवरून अपडाऊन करायच्या आणि सकाळचा थोडा वेळ त्या प्रतीकला भेटायच्या. हे सुद्धा खरं खूप खडतर होतं. त्यावेळेच्या आमच्या ऑलमोस्ट सर्व मॅडम या सर्व स्त्रिया या सणासुदीला साडी नेसून सर्व काही छान सणवार साजरे करायच्या. घरामध्ये गोडधोड बनवायच्याच, पण बसमध्ये सुद्धा आम्हाला मैत्रिणींना त्या घेऊन यायच्या. म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपण 12-13 तास बाहेर असूनसुद्धा आपल्या रीतीवाती, चाली, परंपरा सांभाळायचं हे आम्ही लोकांनी यांच्याकडून शिकलो आहोत. गीता मॅडमचं व्यक्तिमत्व खूप सोज्वळ. त्यांचे छान ड्रेस, छान साडी, त्यावरती चंद्रकोर टिकली, शांत स्वभाव, कमी बोलणं, सर्वांशी आपुलकीनं वागणं आणि मदतीसाठी कायम तत्पर. BRC सोसायटीमध्ये आम्हाला कोणालाही कुठचंही काम असेल त्यासाठी गीता मॅडम, सुनीता मॅडम नेहमी आपल्याला मदतीचा हात देतात. आता हे अनिकेतसुद्धा करतो आहे.
तसं सर्व छानपैकी चाललं होतं आणि अचानक गीता मॅडमच्या आजाराबद्दल कळलं. आम्ही मैत्रिणी फोनवरून त्यांची विचारपूस करत होतो. येथे खूप प्रेमाने नमूद करावंसं वाटतंय की गीता मॅडमच्या मिस्टरांनी, दोन्ही मुलांनी, सुनेने आणि एकूण कुटुंबाने मॅडमची खूप सेवा केली आणि त्यांना परत व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी छान प्रोत्साहन दिलं. गीता मॅडमचा मोठा मुलगा डॉक्टर प्रतीक याने आपल्या डिस्पेन्सरीचं नाव गीताई ठेवले. आतासुद्धा रिटायरमेंट कार्यक्रमाच्या वेळी आपण जो व्हिडिओ पाहिला त्यात गीताई आर्ट्स असं लिहिलं होतं. गीता मॅडमच्या मुलांना त्यांच्याबद्दल किती आदर, आपुलकी आहे हे यावरून समजून येतं. गीता मॅडमनी कुटुंब सांभाळून करिअर करत आपल्या मुलांना घडवण्यासाठी जे श्रम घेतले त्याची सार्थकता झाली असं सुद्धा इथे वाटतं. गीता मॅडम, तुम्ही नेहमीच आमच्या मनात आठवणीत आहात. मॅडम, आज तुमची सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात, स्पेशली विथ युअर बेटर हाफ. मॅडम, भाऊजी खूप छान गातात, उत्साही आहेत आणि उद्यापासून त्यांचं गाणं ऐकण्यासाठी त्यांना 24 तास कानसेन उपलब्ध म्हणजे तुम्ही. असो मॅडम, तुम्हा उभय त्यांना तुमच्या आवडीनिवडी जोपासता येऊ देत. कुटुंबासोबत तुम्हाला आनंदाचे क्षण साजरे करायला मिळू देत आणि तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य मिळू देत ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. हाय, मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप निरोगी उदंड आयुष्य लाभो. असंच रिटायरमेंटच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा. स्वतःला वेळ दे, आराम कर. असंच कुठे काय मावशांसोबत फिरायचं वगैरे राहायला असं तर फिरून मिरून मस्तपैकी हे आता एन्जॉय करा. नसंच ऋतिकला पण हॅपी बर्थडे, एन्जॉय. एचसीलाकडून पण हॅपी बर्थडे आजी, हॅपी बर्थडे काका. तुम्हाला रिटायरमेंटच्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सेकंड इनिंगसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. इप्सिताकडून पण तुम्हाला हॅपी बर्थडे अँड हॅपी रिटायरमेंट. ऋतिक, तुला सुद्धा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दिस डे. नमस्कार, मी डॉक्टर ऋतिक सावंत. आज माझ्या मम्मीचा रिटायरमेंट फंक्शन होतं, तर त्यासाठी मम्मीला खूप खूप शुभेच्छा. तिला ह्याच्या पुढे आनंदी जीवन आणि हेल्थी लाईफस्टाईल लाभून हीच माझी इच्छा आहे. आणि तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स, इथे काय झाली आहे. आता तिने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, तिच्या हेल्थकडे. आणि ऑल्सो हॅपी बर्थडे, 15th बर्थडे होतं. थँक्यू. नमस्कार. आज आपण सर्वजण हे जे आम्ही गेली गीताच्या आल्याहून तुम्ही प्रोग्रामसाठी आलास. खऱ्या अर्थाने आज ते रिटायर्ड बोललेली आहे आणि तिचा वाढदिवस जो आहे तो आम्ही रिटायर्ड 15 एप्रिलला सेलिब्रेट केला होता. पण आपल्या येण्याने आम्हाला जो आनंद झाला आहे तो ओळखणं मला करता येईल. आपल्या येण्यामागे खरं तर जी आपुलकीची भावना आहे त्याचं पूर्ण कारण गीता. गीताचा स्वभाव असा आहे की तिने ज्याच्याशी म्हणून तिचा संबंध आला ते लोक तिचे होऊन गेली. एवढा तिचा चांगला लालोभी स्वभाव आहे आणि प्रामाणिक, अगदी आपण आदर्श घ्यावं अशी व्यक्ती. आमच्या फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर गीता ही आमच्या फॅमिलीचा फिलर आहे. आणि हा फिलर नसल्यावर काय होतं याचा अनुभव आम्हाला आहे. हा प्रोग्राम हरिश्चरच्या वेळी आला. काही वस्तू आम्हाला कळतच नव्हत्या. ह्याच्याकडे आम्ही नव्हतो किंवा काय. तर तिची ओळख जी आहे ती प्रकर्षाने जाणवते. आणि तिचा सहवास, तिची उपस्थिती, तिचं असणं हे आमच्या फॅमिलीत आली. आमची फॅमिली म्हणजे त्यामध्ये बी आणलं. माझे दोन्ही मुलगे डॉक्टर, प्रतीक डॉक्टर ऋतिकांना, 2 डॉक्टर आली आणि माझी नात इस्थिता ही सुद्धा आली. कारण हिच्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकणार नाही आम्हाला असं मला वाटतं. तर हिचं असणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हिने असं नेहमी हसत खेळत राहावं. हे जे उर्वरित आयुष्य आपलं जे आहे ते व्यवस्थित आपण एन्जॉय करून देऊया.
एक डोक्यामध्ये एक असता कामा नाही. बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की माणूस म्हणतो नाही आता काय माझं वय झालं, 60 झालं आणि रिटायर्ड झालं. नाही, रिटायर्ड झालाय ऑफिसमध्ये, पण तू जीवनात तर रिटायर्ड नाही झालाय काय. आत्ता तुला खरं जीवन जगायचं नाही. आणि कोणतरी आपण व्हॉट्सअपला वगैरे फिरवतो बरेचसे मेसेज येत वगैरे की चायनिंग किंवा काय मे बी आय मे बी रॉंग की 120 वर्ष जगतात. तर त्यांचं जे आहे ते त्यांच्या मनामध्ये, तर ते मनामध्ये तुम्ही ठाम पाहिजे की मला 120 वर्ष जगायचं नाही. का नाही जगू शकत? वेळच्या वेळी गोळ्या घ्या, औषधं घ्या, डॉक्टर घ्या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि असं मनाला कधी सांगूच नका की मी म्हातारा झालोय किंवा झाली, की जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमचं मन कधी एक्सेप्ट करणार नाही की तुम्ही म्हातारे झाले. म्हातारा म्हणजे काय? शेवटी शरीर आहे, थकणार. आपण एखादी गोष्ट घेतली, इलेक्ट्रॉनिक आयटम्स म्हणा आणि काही म्हणा, तर त्याला आपण किती वेळा एएनसी करतो, त्याला रिपेअरिंग करायला लागतो. तसं आपल्या शरीराचं रिपेअरिंग सुद्धा ते करायला लागणारच. औषधं घेऊन. आणि जसं वार्धक्य येतं तसं हाडं कुरकुर करायला लागतं. कारण आपण एकाच जागी बसलेलो असतो. हे माझ्यावरून सांगते. पोटाचे विकार सुरू होतात. कारण ऑफिसमध्ये असताना आपण किती चालतोय किंवा काय, याची आपल्याला जाणीव नसते. आपल्याला वाटतं आपण काहीच नाही करत नाही, पण तसं नसतं. आता जेव्हा आम्ही घरी असंच बसून राहतो, तेव्हा हे सर्व विकार सुरू. हरकत नाही, विकार असू दे. प्रत्येकाला काही ना काही विकार असायचेच. तर त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं आणि पुढे पुढे जाणं. आयुष्यामध्ये कधी निराश होऊ नका. आयुष्य हे एकदाच मिळालंय. एकदाच. ते पूर्णपणे आनंदाने जा. आणि गीतानी माझ्या आयुष्यात जी आली त्यासाठी मी गीताचा खूप आभारी आहे. गीताचा आभारी आहे. त्याचबरोबर मी तिचे वडील आणि आई यांचा सुद्धा शतशः आभारी आहे, की त्यांनी अशी कृत्य दक्ष चांगली मुलगी मला दिली आणि माझं आयुष्य बहरले. त्यामुळे माझं आयुष्य बहरले. तर मी माझ्या सासू-सासऱ्यांच्या ऋणात कायम राहू इच्छितो. गीताला आणि गीतालाही माहिती आहे, की तिच्याशिवाय आमचं सगळ्यांचं एवढे अक्षरशः बनतच नाही. तर तिने स्वतःची नीट काळजी घ्यावी आणि तिने आमच्याबरोबर मी जरी हयात असेपर्यंत तरी माझ्याबरोबर राहावं, अशी माझी त्या ईश्वराचरणी प्रार्थना आहे, की मला राहायला जावं. मी तर म्हणतो 120चं टार्गेट करूया. माझा मित्र इथे आलाय, किरण वालवंट. तो म्हणतो ना, आपण जर का बँकेमध्ये 40 वर्ष काम केलं, तर 80 वर्ष जगायचं आपण उद्दिष्ट ठेवायला जवळ 40 वर्ष केली पाहिजे फार बरोबर. तर त्यानुसार आपण हे आपलं जे दिनचर्या आहे किंवा काय आहे, ती व्यवस्थित आपण ठेवायला हवी. हसमुख राहायला हवं, हसत राहायला हवं. दुःख आहे, सगळ्यांनाच आहे. तुम्हाला, मला, तसं ती कोणाला नाही असं नाहीये. कोणाचं दुःख मोठं आहे, कोणाचं कमी आहे. दुःखामुळे तर सुखाची आपल्याला जाणीव झाली. तर हे तर आपल्याला करायचं आहे. आपण सगळ्यांनी जी आपली फॅमिली आहे, हिच्याकडनं हिच्या बहिणी म्हणा, भाऊ म्हणा किंवा माझ्याकडनं माझ्या बहिणी, भाऊची, त्याची मुलं म्हणजे माझी भाचाबाची, नातू माझे. आता पीक येऊ शकली नाही, तर देवद्या परीक्षा असल्यामुळे याची मुलाची. पण ठीक आहे, या गोष्टी होत राहणार. आपण सगळ्यांनी आजपर्यंत जसं आयुष्य एन्जॉय केलंय, तसंच यापुढेही करूया. आणि बघा, एक मी इथे सांगू इच्छितो या प्लॅटफॉर्मला म्हणत नाही म्हणून, शेवटी आयुष्य आहे. एक जण कोणीतरी जाणार, पण कोणी त्याच्यासाठी ठीक आहे, मनामध्ये आपल्या प्रेम भावना आहे, वाईट वाटणार, पण त्याच्यासाठी तुम्ही झुरत बसू नका. मी नेहमी सांगेन, माझ्या घरी सुद्धा मी हे सांगितलंय, की झुरत बसायचं नाही. जे लाईफ आहे ते एन्जॉय कराय. एकंदरीत काय आहे, एकंदरीत सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे, की गीता तू शतायुषी हो. हीच माझ्याकडनं शुभेच्छा आणि सदिच्छा. धन्यवाद. आज म्हणजे एका फंक्शनला डायमंड कम पण हे फंक्शन सगळे आभार सगळं प्रेमानं एवढी भाराव केली ना, एवढे छान बोलूयात की मला खरंच वाटतं की खूप धन्य सोबत सगळ्यांचं मनोगत ऐकून ना मला खूप भरून आलं. हीच तरी मला फळ आयुष्यभर
तर डायरेक्ट त्या आठवणीमध्ये ते मला खूप हे वाटलं की त्यांनी तेवढी काय आहे तर मैत्रिणी वगैरे सगळ्यांनी ज्याला नाही तर कोणालाही सहज सांगता नाही सगळे आले कोणालाच सांगितलं नव्हतं अरे करेन सरप्राईज पेशंट भावनाचं व्यक्तव्य आहे खरंच मला खूप आधी आवडलं की आई माझ्यासाठी झाला हेवी होत खरंच थँक्यू सर